तर नमस्कार मित्रांनो, आपली पॉलिटिकल थिअरीची सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण 11वीचं NCERT कव्हर करतो आहोत. ज्यामध्ये आपण काय केलंय की पहिलं लेक्चर जे आहे परिचयाचं आणि दुसरं जे लेक्चर आहे ज्यामध्ये आपण सत्ता आणि राजकारण यातला सहसंबंध बघितलेला आहे. तर हे दोन लेक्चर प्लेलिस्टवर अपलोड केलेले आहेत. ते बघितले नसतील तर तुम्ही प्लीज क्रोनॉलॉजिकली ते बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला समोरचे लेक्चर समजायला मदत होईल. माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाइडवरती उपलब्ध आहे. तर आजचं आपलं जे लेक्चर असणार आहे ते आपण कव्हर करणार आहोत. त्यामध्ये कन्सेप्ट जी आहे ते आहे स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम. तर स्वातंत्र्य ही एक बहुआयामी संकल्पना आहे, ज्यामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वायत्तता यांचा समावेश आहे. तर आपण जेव्हा वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणतो तेव्हा त्याला आपण पर्सनल फ्रीडम असं म्हणतो. पण जेव्हा आपण स्वायत्तता ऑटोनॉमी याचा अभ्यास करतो तेव्हा आपण ते रिलेटिव्हली करत असतो, म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातनं स्वायत्तता म्हणजे समाजाशी रिलेशनमध्ये आपण ती स्वायत्तता म्हणत असतो. पर्सनल स्वायत्तता नावाची काही कन्सेप्ट नसते. तर वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वायत्तता हे स्वातंत्र्याचे मेन पैलू आहेत. तर डिफरंट टाइप्स ऑफ फ्रीडम्स आपल्याला बघायचे. तर स्वातंत्र्याच्या विविध प्रकारांमध्ये कुठले कुठले प्रकार येतात, तर पहिले तर राजकीय स्वातंत्र्य, नंतर आर्थिक स्वातंत्र्य आणि मग वैयक्तिक स्वातंत्र्य हे स्वातंत्र्याचे प्रकार आहेत. आणि प्रत्येक जण सामाजिक गतिशीलतेत एक अद्वितीय भूमिका बजावत असतो. तर प्रत्येक माणूस जो आहे तो समाजामध्ये एक विशिष्ट रोल प्ले करत असतो आणि तो रोल त्याला प्ले करत असताना, ते पात्र त्याला पूर्ण करत असताना स्वातंत्र्याची आवश्यकता असते. तर हे सगळे स्वातंत्र्याची कन्सेप्ट आपण इथे बघितलेली आहे. तर तुम्हाला एकदा इथे स्वातंत्र्य म्हणजे काय एक्झॅक्टली कळालं असेल आणि त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ फ्रीडम इथे बघितलेले आहेत. आता स्वातंत्र्याचे पण दोन ॲस्पेक्ट्स आहेत, एक आहे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट, एक आहे निगेटिव्ह ॲस्पेक्ट. तर सकारात्मक स्वातंत्र्यामध्ये एखाद्याची उद्दिष्टे आणि संभाव्यतेचा पाठपुरावा करण्याची क्षमता समाविष्ट असते, ज्यास बऱ्याचदा बाह्य समर्थ आणि संसाधनांची आवश्यकता असते. आता काय होतं की पॉझिटिव्ह फ्रीडम म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती असेल समाजामध्ये जो कमजोर असेल, ज्याच्यावरती अगोदर शोषण झालेलं असेल, जसं की आपण एक्झाम्पल्स घेऊयात की वुमेन किंवा जे रिझर्व्ड कॅटेगरीतले लोक आहेत सगळे, त्यांना काही काळामध्ये शोषणाला सामोरे जावं लागलं इतिहासामध्ये. आता त्यांची अपलिफ्टमेंट व्हायची असेल तर आपण सगळ्यांना रेसमध्ये एकत्र नाही पळू शकत, त्यांच्यासाठी आपण काही पॉझिटिव्ह गोष्टी करत असतो ज्या डेव्हलपमेंटसाठी. तर त्याला आपण पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट ऑफ फ्रीडम म्हणतो. त्याला बाह्य आपण समर्थन देत असतो आणि संसाधनांची पुरवठा करत असतो, तर त्याला आपण पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट ऑफ फ्रीडम म्हणतो. आणि निगेटिव्ह ॲस्पेक्ट कुठला आहे, तर हस्तक्षेप नसणे. आता समजा एखाद्या माणसाला बिझनेस करायचा आहे आणि सरकार नेहमी त्यावरती रूल्स अँड रेग्युलेशन्स, काही बॉटल नेक्स, काही तुम्ही ह्या परवानगी आणा त्या परवानगी आणा, अशा पद्धतीने व्यवसाय कुठल्याही माणसाला करता येत नसतो. तर ते हस्तक्षेप काढून घेणं, ते बॉटल नेक्स काढून घेणं, ज्याने त्याचा बिझनेस सुरळीत चालेल, त्याला आपण निगेटिव्ह ॲस्पेक्ट ऑफ फ्रीडम म्हणतो. त्याला आपण नकारात्मक स्वातंत्र्य, निर्बंध, हस्तक्षेपाच्या अनुपस्थितीवर केंद्रित आहे, ज्यामुळे व्यक्तींना विना अडथळा कार्य करण्याची परवानगी मिळते. आता तुम्हाला डिफरन्स कळाला असेल की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲस्पेक्ट ऑफ फ्रीडम काय आहे, म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय. आता आपण स्वातंत्र्य आणि लोकशाही याचा सहसंबंध बघूयात. तर त्याचा गैरवापर रोखण्यासाठी, कशाचा, तर स्वातंत्र्याचा गैरवापर रोखण्यासाठी आणि समाजाचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी स्वातंत्र्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. तर काय होतं की हुकुमशाही प्रवृत्तीचे काही लोक असतात, ते तुमच्या स्वातंत्र्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. जसं शासन जर हुकुमशाही पद्धतीने चालायला लागलं तर तुमच्या स्वातंत्र्याला तिथे दगा येतो आणि मग समाजाचे कल्याण तिथे रोखले जाते, त्याने समाजाचा विकास होत नाही. आणि या सगळ्या गोष्टी सुनिश्चित करण्यासाठी स्वातंत्र्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे. आता हे संरक्षण कशा पद्धतीवर, तर आपण फंडामेंटल राईट्समध्ये फ्रीडम टाकलेले आहेत. त्यांनी काय होतं की ते ते जस्टिफिएबल आहे. डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही तुमचे फंडामेंटल राईट्स ब्रीच झाले असतील तर जाऊ शकता आणि सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. इव्हन इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये पण तुमचे काही मूलभूत हक्क आहेत ते तुम्हाला तसेच राहतात. तर दुसरा पॉईंट काय आहे आपला इथे, की नियंत्रण आणि समतोल असलेल्या लोकशाही व्यवस्था सत्तेचे वाटप करून आणि हुकुमशाही प्रवृत्तींना आळा घालून स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी हातभार लावतात. आता काय होतं, मी तुम्हाला जसं सांगितलं की हुकुमशाही प्रवृत्तींना आळा घालणं गरजेचं असतं, ज्याने काय होतं की नियंत्रण आणि समतोल असलेल्या लोकशाही ज्या आहेत त्या मदत करतात. मग कशाला, स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी. तर अशा पद्धतीने आपल्याला कळतं की स्वातंत्र्य हे लोकशाहीशी रिलेटेड आहे. लोकशाही स्वातंत्र्याला बळ देतं, लोकशाहीमध्ये स्वातंत्र्याला इम्पॉर्टन्स असतं. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की सेफगार्ड जे आहेत, कशा पद्धतीने स्वातंत्र्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि डेमोक्रेटिक सेटअप्स त्या गोष्टीला कशा पद्धतीने मदत करतात, त्या गोष्टी आपण इथे क्लिअर केलेल्या आहेत. आता आपण आपल्या लेक्चर्समधले काही की पॉईंट समराईज करूयात. तर स्वातंत्र्याची विविध परिणामे आपण बघितली, त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू समजून घेणे हे सूक्ष्म मूल्यमापनासाठी आवश्यक आहे. आपण हे दोन्ही गोष्टी बघून घेतलेल्या आहेत, त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू पण आपण समजून घेतलेला आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि समाज कल्याण
यांच्यात समतोल साधण्यासाठी लोकशाही संरचनेत सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. जसं की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण फंडामेंटल राईट्स हे मेन्शन केलेले आहेत, जे इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये पण आपल्याला काढून घेता येत नाही, शासनाला काढून घेता येत नाही. तर अशा पद्धतीने आपलं फ्रीडमचं लेक्चर होतं. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलवरती आपण एक पद्धतीने एक्झरसाइज घेतो, ज्यामध्ये मी आंतरराष्ट्रीय संबंधाची एक पोस्ट तुम्हाला टाकत असतो. त्याच्यावरती लगेचच मी त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला मेन्स आन्सर रायटिंगसाठी क्वेश्चन देत असतो. हा क्वेश्चन तुम्ही लिहायचा आहे आणि तुमचे कमेंट सेक्शनमध्ये आन्सर्स मेन्शन करायचे आहेत. अशा पद्धतीने काय होईल की तुमचं आन्सर रायटिंग तिथे डेव्हलप होणार आहे. आणि त्या सगळ्या पोस्ट बघण्यासाठी, या एक्झरसाइजमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव थोडंसं चेंज झालेलं आहे काही टेक्निकल डिटेल्समुळे. तर आता विवेक पवार सर नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती तुम्ही जॉईन व्हा. धन्यवाद.